वसतिगृहाला भेट दिली तर त्या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित नव्हते. त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार समजा? तिथं जे अधिकारी होते ते वास्तविक त्यांनी पालकमंत्री येणार म्हणजे थांबायला पाहिजे होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. तर तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवायला सांगितलेला आहे. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब आणि सचिव सामाजिक न्यायाला भेटून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पत्र देणार आहे. या वारंवार घटना घडतात विषबाधेच्या संदर्भामध्ये. आता मागे पण नंदुरबारला त्या यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकी दिली किंवा त्याप्रमाणे दिलं तर असं आता का होतोय आणि त्यामागे नाही, आता ते सामाजिक न्याय विभागानं याबद्दल कडक धोरण स्वीकारलं पाहिजे. आणि मी तुकाराम मुंडेंना सुद्धा सूचना दिलेली आहे की असे जीवनावश्यक जिथे तर कॅन्टीन असेल, मेस असेल, या ठिकाणी सुद्धा छापे घालून या कंत्राटदारांना सरळ करण्याची आता वेळ आलेली आहे. या मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुठल्याही कंत्राटदाराला दिलेला नाही. म्हणून आपण दोघांनाही अटक करण्यासाठी मला वाटते पोलिसांनी कारवाई केलेली आहे. करू, काळजी करू नका. पालकमंत्री म्हणून मी तिथं लक्ष घालेन. शेवटी तुम्ही प्रसारमाध्यम हे त्यासाठीच आहे ना, आमचे डोळे उघडण्यासाठी. तुम्ही चांगलं काम करताय.